मित्रांनो, आजची कथा एका अशा वडिलांची आहे ज्यांनी स्वतःच्या आनंदाचा त्याग करून मुलाचं भविष्य घडवलं. पण शेवटी जे घडलं ते ऐकून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल. शेवटपर्यंत नक्की ऐका. एका छोट्या गावात हरिभाऊ नावाचा शेतकरी राहत होता. जमीन कमी होती पण मेहनत अफाट होती. त्यांचं एकत्र स्वप्न होतं, माझा मुलगा मोठा माणूस व्हावा. हरिभाऊ रोज पहाटे शेतात उठून जायचा. उन्हाळा असो किंवा पाऊस, त्याने कधी काम चुकवलं नाही. त्याला वाटायचं कष्टाचं फळ एकच दिवस नक्की मिळतं. त्यांचा मुलगा रोहन अभ्यासात हुशार होता. हरिभाऊ स्वतःसाठी काही विकत घेत नसे, पण मुलाला पुस्तक आणि शिक्षणासाठी लागणार सगळं आणायचा. गावातील लोक म्हणायचे, एवढा खर्च करून काय उपयोग? पण हरिभाऊ फक्त हसायचा आणि म्हणायचा, ज्ञानावर केलेला खर्च कधी वाया जात नाही. काही वर्षांनी रोहन शहरात शिकायला गेला. सुरुवातीला तो दररोज वडिलांशी बोलायचा. नंतर अभ्यास आणि कामाच्या व्यापात फोन कमी झाले. हरिभाऊ रोज संध्याकाळी मुलाच्या फोनची वाट पाहायचा. मोबाईल वाजला की त्याच्या चेहऱ्यावर हसू यायचे, पण अनेकदा तो दुसऱ्यांचाच फोन असायचा. एके दिवशी हरिभाऊंची तब्येत बिघडली, तरीही त्याने मुलाला काही सांगितलं नाही. त्याला वाटलं, मुलाच्या स्वप्नामध्ये मी अडथळा बनू नये. काही महिन्यांनी रोहन मोठ्या कंपनीत नोकरीला लागला. त्याला खूप आनंद झाला, पण गावाकडे जाणं जास्त सतत पुढे ढकलत राहिला. त्या दरम्यान हरिभाऊची तब्येत आणखी खालावली. तरीही तो रोज घराबाहेर बसून मुलाची वाट पाहायचा. एका दिवशी रोहनला गावातून फोन आला. आवाज थरथरत होता, रोहन, शक्य तितक्या लवकर घरी ये. रोहनच्या हातातून मोबाईल जवळजवळ निसटला. रोहन रात्रभर प्रवास करून सकाळी गावात पोहोचला. घरासमोर खूप लोक जमले. ते पाहून त्याच्या मनात भीती निर्माण झाली. तो धावत घरात गेला. वडील अंथरुणावर होते. त्यांनी हळूच डोळे उघडले आणि मुलाचा हात हातात घेतला. हरिभाऊ हसत म्हणाले, बाळा, तू मोठा माणूस झालास. हे पाहून मला खूप आनंद झाला. आता मला दुसरं काही नको. रोहनच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो म्हणाला, बाबा, मला माफ करा. तुमच्यासोबत जास्त वेळ घालवायला हवा होता. हरिभाऊ शांत आवाजात म्हणाले, माफी मागू नकोस. फक्त एक वचन दे, आयुष्यात कितीही मोठा झालास तरी आई वडिलांना कधी विसरू नको. रोहनने वडिलांचा हात घट्ट पकडला. प्रत्येक स्वप्न पूर्ण करू. हरिभाऊच्या चेहऱ्यावर समाधानाचं हसू उमटलं. काही क्षणांनी त्यांनी शांतपणे अखेरचा श्वास घेतला. त्या दिवशी रोहनला समजलं की पैसा, पद आणि यश यापेक्षा आई वडिलांसोबत घालवलेला वेळ कितीही मौल्यवान असतो. रोहनने गाव सोडलं नाही. त्याने वडिलांची शेती नव्या पद्धतीने सुरू ठेवली आणि प्रत्येक यशाचं श्रेय आपल्या वडिलांच्या कष्टांना दिलं. मित्रांनो, आई वडील आपल्याकडून महागड्या भेटवस्तू मागत नाही. त्यांना फक्त आपला वेळ, आपलं प्रेम आणि दोन प्रेमाचे शब्द हवे असतात. त्यामुळे आजच त्यांच्याशी मनापासून बोला. कदाचित उद्याची संधी मिळेलच याची खात्री नसते. जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा आणि अशाच मनाला स्पर्श करणाऱ्या कथांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.